आषाढी एकादशी म्हणजे फक्त एकादशी नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा एक सुंदर असा उत्सव आहे. दरवर्षी लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला का जातात? या दिवसाला इतके विशेष महत्त्व का दिले जाते? यासाठी विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी विषयीची महत्त्वाची माहिती नक्की जाणून घ्यायला हवी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचा इतिहास, तिचे धार्मिक महत्त्व, वारकरी, परंपरा आणि या दिवसातून मिळणारा सुंदर संदेश अगदी सोप्या आणि मराठी भाषेतून जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आषाढी एकादशी विषयीची ही सुंदर माहिती जाणून घेऊया. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. या एकादशीला महाराष्ट्रात विशेष असे महत्त्व आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या आषाढी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात अशी श्रद्धा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व भाविक सकाळी लवकर उठून तयार होतात आणि भगवान विठ्ठल आणि रुक्मिणीची भक्तिभावाने पूजा करतात. आषाढी एकादशी दिवशी सर्व भाविक दिवसभर उपवास करून देवाचे नामस्मरण करतात. मंदिरामध्येही भजन कीर्तन म्हटले जाते.
महाराष्ट्रात पंढरपूर हे विठ्ठल भक्तांचे एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. या आषाढी एकादशीला अनेक विठ्ठल भक्त पायी चालत चालत पंढरपूरला जातात. या पायी जाणाऱ्या यात्रेला वारी असे म्हणतात. या वारीतील वारकरी टाळ मृदुंग वाजवत अभंग म्हणत सर्व वारी आनंदाने आणि शिस्तीने पूर्ण करतात. या आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक लोक गरजू लोकांना अन्नदान, पाण्याची व्यवस्था करतात. ही आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरी केली जाते. ही एकादशी आपल्या समाजाची परंपरा जपण्याचा संदेश आहे. तर विद्यार्थ्यांनो, आषाढी एकादशी हा दिवस केवळ धार्मिक सण नाही, तर चांगले विचार, चांगले संस्कार आणि एकमेकांबद्दल प्रेम व आदर ठेवण्याची शिकवण देणारा दिवस आहे. तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांनाही नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आषाढी एकादशीचे महत्त्व समजेल. अशा सोप्या आणि उपयुक्त मराठी शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हरी विठ्ठल.